उपनगराध्यक्ष डॉक्टर अंकुश लाड यांची धडाडी. मानवतकरांना अखेर स्वच्छ आणि वेळेत पाणी. जुना प्रकल्प नव्या रूपात. प्रत्यक्ष कामात उतरून बदल घडवणाऱ्या नेतृत्वाची सर्वत्र चर्चा. मानवत शहरात अनेक दिवसापासून पिवळसर, गढूळ पाणी आणि अनियमित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी होती. या गंभीर समस्येची तातडीने दखल घेत उपनगराध्यक्ष डॉक्टर अंकुश लाड यांनी मागील 8 ते 15 दिवसात सातत्यपूर्ण आणि प्रभावी प्रयत्न करत पाणीपुरवठा व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. त्यांच्या या धडाडीच्या कामामुळे आता नागरिकांना मिनरल वॉटरप्रमाणे स्वच्छ पाणी आणि नियोजित वेळेत पाणीपुरवठा मिळू लागला आहे. शहरातील जुनी आणि कालबाह्य यंत्रणा पाण्याच्या गुणवत्तेस बाधा ठरत होती. वारंवार येणाऱ्या तक्रारींची दखल घेत डॉक्टर लाड यांनी तातडीने नवीन विद्युत पंप बसवले, जलशुद्धीकरण प्रकल्पातील तांत्रिक दुरुस्त्या पूर्ण केल्या आणि आवश्यक सामुग्री नव्याने उपलब्ध करून दिली. यासोबतच क्लॅरिफ्युकेटर, प्युरिफायर ब्रिज सुरू करणे, एअर कॉम्प्रेसर कार्यान्वित करणे आणि फिल्टरमधील जुनी रेती बदलून नवी रेती टाकणे या महत्त्वाच्या कामांमुळे जलशुद्धीकरण प्रक्रिया अधिक सक्षम झाली आहे. परिणामी पाण्याचा दर्जा लक्षणीयरित्या सुधारला असून नागरिकांना स्वच्छ पाणी मिळू लागलं आहे. विशेष म्हणजे रेती बदलण्याच्या कामावेळी डॉक्टर लाड यांनी केवळ आदेश देण्यापुरते मर्यादित न राहता स्वतः हौदात उतरून कामगारांसोबत काम केले. त्यांच्या या कार्यशैलीमुळे शहरभर त्यांचे कौतुक होत असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. शहरातील पाणीपुरवठा, पाईपलाईन दुरुस्ती व सुधारणा कामेही युद्ध पातळीवर सुरू असून नागरिकांना वेळेत पाणी मिळावे यासाठी डॉक्टर लाड स्वतः देखरेख करत आहेत. या कामात मुख्य अधिकारी कोमल सावरे, पाणीपुरवठा अभियंता बळवंते, अभियंता सय्यद अनवर, विभागाचे सचिन सोनवणे, कर्मचारी विठ्ठल पवार आणि इतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सन 1990 मध्ये उभारलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पाला नवसंजीवनी देत डॉक्टर अंकुश लाड यांनी शहरवासियांच्या मूलभूत गरजेला प्राधान्य दिलं आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे आता मानवत शहरात महानगरांप्रमाणे स्वच्छ आणि वेळेवर पाणीपुरवठा होत असल्याची भावना नागरिकातून व्यक्त होत आहे. उपनगराध्यक्ष डॉक्टर अंकुश लाड यांची प्रतिक्रिया. मानवतकरांना स्वच्छ आणि वेळेत पाणीपुरवठा करणे ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे. नागरिकांना येणाऱ्या अडचणी आम्ही गंभीरतेने घेतल्या आणि तातडीने उपाययोजना केल्या. जलशुद्धीकरण प्रकल्पातील सुधारणा, नवीन यंत्रणा आणि तांत्रिक दुरुस्त्यांमुळे पाण्याचा दर्जा सुधारण्यात यश आलं आहे. मी स्वतः कामात सहभागी झालो, कारण ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून जनतेप्रती आपली बांधिलकी आहे. पुढील काळातही पाणीपुरवठा अधिक सक्षम आणि सुरळीत ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू राहतील. नागरिकांनीही पाण्याचा योग्य वापर करून सहकार्य करावे अशी अपेक्षा आहे.